महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी प्रशांत दादा मोरे यांनी लिहिलेलं गीत आहे। खरं तर या गीताच्या माध्यमातून आम्हाला बाप आणि मुलीचं नातं कळतं। एका दृष्टीने जर बघितलं तर या गीताच्या माध्यमातून आम्हाला बाप आणि मुलीचं नातं कळतं, आणि दुसरी दृष्टी जर आम्ही वापरली तर या ठिकाणी एक प्रेमी आहे ज्याने आपल्या प्रेमिकेवर प्रियसीवर प्रेम केलं, परंतु ते प्रेम सक्सेस झालं नाही आणि शेवटी तो त्या प्रेमाला कशा पद्धतीने उपमा देतो या गीताच्या माध्यमातून ठेवतो हो। तर ज्यांचा ज्या पद्धतीने चष्मा असेल त्यांनी त्या पद्धतीने बघायचं आहे। चला गीताला सुरुवात करतो हो। एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन। आता या गीतामध्ये राघू म्हणजे तो बाप आहे आणि मैना म्हणजे ती मुलगी आहे। आता या दोघांचं संभाषण कशा पद्धतीने, रेड 1 2 3 4। एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन। एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकवा पायी दूर, एका कुंकवा पायी दूर। लग्न झाल्याच्या नंतर तो बाप म्हणतो आहे माझी मुलगी आहे ना जी माहेरामध्ये राहिली ना 22 23 24 25 वर्षापर्यंत जी मुलगी राहिली ती मुलगी आज क्षणामध्ये माझ्यापासून दूर जाईल। एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन। सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजे, बिलकुल धीमे धीमे ये बात। तो नदीसाची संकट साथ सोडून जाईल दिव्याला वाट, सोडून जाईल दिव्याला वाट, सोडून जाईल दिव्याला वाट। तो नदीसाची नदीसाची संगत साथ सोडून जाईल दिव्याला वाट, सोडून जाईल दिव्याला वाट, सोडून जाईल दिव्याला वाट। राघू दूर न मैना दूर आठवणींची भयान रात्री भयान रातोशी भयान रात। तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन।
कसा भेटेल ग केव्हा भेटेल ग तो बाप म्हणतो आहे मुली चलने दो ना धिंगा कना धिंग धिंगा कना धिंग ये बात तो बाप काय म्हणतो आहे माझ्या मुलीचं लग्न जुडल्याच्या नंतर वरात दारामध्ये असणार आणि वरात दारामध्ये असल्याच्या नंतर तो बाप तिडतिड तुटेल का कारण माझ्या काळजाचा तुकडा आज मला सोडून जाणार आहे मुलीचं लग्न जुडल्याच्या नंतर रडणारी आई प्रत्येकांना दिसते परंतु मुलीचं उभा आयुष्यामध्ये तळ हाताच्या फोड्याप्रमाणे मुलीला जपणारा बाप मात्र कुणाला दिसत नाही आणि शेवटी तो बाप आहे हो मुलगी जेव्हा सासरी जायला निघाली ना मांडवाच्या आडोशाला जाऊन रडणारा हा बाप असतो तो बाप कुणाला दिसत नाही आणि म्हणून परात येता दारी मैना किंवा तिळ तिळ तुटेल ग जीवा तिळ तिळ तुटेल ग जीवा तिळ तिळ तुटेल ग जीवाला जीव देणारा जीवला ग कुठं भेटेल ग कसा भेटेल ग केव्हा भेटेल ग भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल तुझं लगीन ठरल मन रागूच झुरल तुझं लगीन ठरल मन रागूच झुरल आणि शेवटी तो बाप त्या मुलीला म्हणतो आहे पोरी काळजाचं पाणी मी तुझ्यासाठी केलं रात्रंदिवस काबाड कष्ट केलं आज मात्र तुला दुसऱ्याच्या हातामध्ये मी तुझा हात देत आहो सुखानं राहा प्रेमानं राहा आनंदानं राहा आनंदाने संसार कर पती हा तुझा परमेश्वर आहे हे मनामध्ये घेऊन तू हा संसार कर आणि म्हणून तो बाप पुढे काय म्हणतो आहे महिने पोरी सुखानना धन्याची नाती प्रेमान सार धन्याची नाती प्रेमान सार धन्याची नाती प्रेमान सार आसवाना बांधून बांध सजना संगे गोडीन ना तू सुखानना पोरी ओढीन ना याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन भरल्या डोळ्यानं पाहिन रागू एकला गाईन भरल्या डोळ्यानं पाहिन रागू एकला गाईन एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन राघू एकला राहीन याद मैनेची येईन राघू एकला राहीन याद महिन्याची येईल राघू एकला राहीन याद महिन्याची येईल राघू एकला राहीन याद महिन्याची येईल राघू एकला राहीन याद मैनेची येईन